नमस्कार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दं ईशम् आळल्दिवल्लभम् भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपदापमहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री गणेशाच्या चरणी, शारदेच्या चरणी, सद्गुरु चरणी मनोभावी नमन करूया. तसेच श्रीरामाच्या चरणी, हनुमंताच्या चरणी मनोभावे नमन करून तुम्हा सर्व श्रोत्यांना नमन अभिवादन करते. आणि आजच्या या आपल्या रामायणाच्या सेशनला पुढे सुरुवात करूया. मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की गुहराजाला लक्ष्मणाने गुह्य उपदेश केलेला आहे. तो अद्भुत असा उपदेश होता. आणि आता पुढे काय झालेलं आहे, त्या रात्री हा सगळा उपदेश झाला. रात्र सरलीये आणि पहाटे उठल्यानंतर रामांनी पुन्हा काय केलेलं आहे, संध्या वंदन केलं. त्यानंतर निषाद जो गृहराजा आहे त्याला बोलावतो. तो आपला दूर उभा असतो, धावत धावत येतो आणि भगवंताला प्रणाम करतो. तर राम त्याला सांगतात की अरे गुहा, तुला माझी सेवा करायची होती ना. तू मला कालपासून सारखे सारखे विचारतो आहेस की मला काहीतरी सेवा सांगा. तर आज मी तुला एक सेवा सांगतो. असं ऐकल्यावर गुहाचा चेहरा एकदम चमकतो आणि तो म्हणतो की अरे प्रभू, हं, काय सांगताय. पण तेव्हा राम त्याला म्हणताय की अरे गुहा, तू काय कर, एक काम करायचं आहे. की थोडासा वडाचा चीक, थोडं दूध आणि थोडी माती जरा घेऊन ये. तर गुहाने विचारले कशा करता. तर राम म्हणतात अरे गुहा, मला आता वनवासी व्हायचंय की नाही. माझ्या मस्तकावर असलेले हे जे केस आहे ना, हे काही शोभत नाही. या केसांना मला आता जटा केल्या पाहिजेत. आणि त्यासाठी दूध, माती आणि झाडाचा चीक वापरला जातो. आणि म्हणून तू हे सारं काय घेऊन ये. आता हे ऐकल्यावर गुह ढसा ढसा रडायला लागतो. हं? की आतापर्यंत आता भगवंत घरी तर नाहीच आले, आपल्या दिलेली कंदमुळे खाल्ले नाही. आणि आता पुन्हा काय आहे, ते केसांचा जटा बटन बनवण्यासाठी मात्र मी काय व्हायचं, निमित्त व्हायचं आहे. म्हणून गुहाला खूप वाईट वाटतंय. तो पुन्हा पुन्हा सांग, राम त्याला पुन्हा पुन्हा सांगताय की अरे जा घेऊन ये. तर ते म्हणतो नाही रामा, तुम्ही असे करू नका. तुम्ही खरंच वनाला जायला निघाले काय. आणि म्हणून तो गुह सुमंत्रांकडे जातो आणि त्यांना जाऊन सांगतो. सुमंत्र येतात आणि ते म्हणतात अरे रामा, हे काय आहे. हं, तू कुठे निघालास. ते म्हणतात मला तर महाराज दशरथांनी आज्ञा केली होती, काय, की फक्त 4-8 दिवस तू रामाला जरा वनामध्ये फिरवणार. आणि एकांतात मला सांगितलं दशरथ राजांनी की सध्या काय आहे, अयोध्येची स्थिती चांगली नाही. सगळ्यांची डोकी गरम आहे.
आणि म्हणून मला खात्री आहे की तू थोडे दिवस रामाला काय कर, बाहेर घेऊन जा. म्हणजे कैकेयीला सुद्धा पश्चाताप होईल. म्हणून तू थोडस दूर घेऊन जा थोडे दिवस. आणि तेव्हा राम म्हणतायत की हो सुमंत्रजी, जरी बाबांनी तुम्हाला सांगितलं असेल ना, पण मी आता मात्र काय हा वनवास काय आहे, त्यांना जो वर दिला आहे त्याचं वचन पूर्ण करण्याकरता हा वनवास मी व्रत म्हणून स्वीकारलाय. आणि आता मी मात्र 14 वर्षापर्यंत परत फिरण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. किती पहा, या सगळ्या अशा रामाच्या एक 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 याच्यातून लक्षात येतं की कशा प्रकारचं मन कसं तयार केलेलं आहे त्यांनी. हं? आता गुहा परोपरीने समजवतोय. हं? पण त्याला माहिती आहे की श्रीरामांनी एकदा जर काय मनात घेतलं ना, की मग ते काय दगडावरच्या रेघेसारखं असतं. मग आता सुमंत्र म्हणतात की निदान तुम्ही एवढं एक कर रामा, की सीतेला तरी माझ्या बरोबर पाठव. तर राम म्हणतात मी तेच म्हणतोय. काय, मी तिला तशी विनंती केली आहे पण ती माझं ऐकतच नाही. तुम्हीच आता समजावून बघा. हं? कारण काय आहे, ती सोबत असली ना की आम्हाला किती जपून राहावं लागणार आहे. आणि म्हणून सुमंत्र सीतेला समजा वाटतात. तेव्हा सीता म्हणते की तुम्ही म्हणतायत बरोबर आहात, पण श्रीरामांनी कौशल्य मातेला काय उपदेश केला होता, की तुम्ही काय कर, तुझी आता राजाजवळ राजमहालात पतीच्या सेवेबरोबर राहण्याची गरज आहे. मग आता आईला एक सांगतात, मला एक सांगतात. माझी पण काय आहे खरं कर्तव्य, पतीच्या बरोबर राहणं. आणि त्याच्यामुळे माझा हा धर्म आहे. आणि म्हणून मी त्यांच्या चरणांना सोडून कुठेही जाणार नाही. तुम्ही फक्त मला आता आशीर्वाद द्या आणि वनात जाऊन द्या. हे सगळं ऐकल्यावर सुमंत्रांच्या नेत्रातून अश्वांच्या धारा वाहतात. तेव्हा आता राम म्हणतात की आता तुम्ही एक गोष्ट करा सुमंत्र, तुम्ही लवकरात लवकर अयोध्येत परत जा. कारण माझ्या बाबांनी काय आहे, आता त्यांना तुमची जास्त आवश्यकता आहे. उभ्या आयुष्यात बाबांनी कधी दुःख नाही बघितलं अशा प्रकारचं, अशी त्यांना सवय नाहीये. आणि त्यामुळे आता हे जीवघेण दुःख कोसळलेलं आहे. ते बावरून गेलेले असतील आणि भरत नाहीये, शत्रुघ्न नाहीये, कोणाशी बोलणार ते. हं? आणि म्हणून तुम्ही माझ्या आता देखत काय करा, रथामध्ये बसा. आता असं म्हणून सुमंत्रांना ते रथात बसवला जातायत. तर बघतात तर ते घोडे रथाचे खिंकारतात आणि घोड्यांच्या नेत्रातून अश्वांच्या धारा वाहताय. भिल्ल सगळे बघतच राहिले. काय करावं कोणाला कळत नाहीये. सुमंत्रांनी काय लगाम ओढला, तर घोडे जिथल्या तिथे फक्त माना हलवतात ते. आणि पुन्हा पुन्हा रामाकडे मागे वळून बघतात. ते काय म्हणतात, घोड्यांच्या मनात आहे की रथात तुम्ही श्रीराम आम्हाला हवे आहे. मग काय करतात, राम एकेका घोड्याजवळ जातात, घोड्याच्या गळ्याशी गळा लावतात, प्रेमाने थोपटतात आणि प्रत्येकाच्या पाठीवर हात फिरवून सांगतात की तुम्ही आता परत जा, मी लवकर परत येईन. हं? अशा प्रकारे अश्वांशी बोललेले राम तेव्हा. आता भिल्ल हे सगळं बघताय, त्यांना वाटतंय की अरे, ज्याच्या वियोगाने घोड्यांची ही अवस्था झाली आहे, तर त्यांच्या माता पित्यांची काय अवस्था झाली असेल. हं? दशरथ किती व्याकुळ झाले असतील. आणि म्हणून अशा प्रकारे सगळं वातावरण कसं झालेलं आहे, असे गंभीर झाले की प्रजा ही सगळी रामाशिवाय कशी जगणार. हं? म्हणून हे सगळ्यांच्या नेत्रातून अश्रूंच्या धारा वाहतात, अश्वांच्या, सुमंत्रांच्या, पिल्लांच्या, अशी सगळं व्याकुळ झालेले आहेत. आणि शोकाकुल अवस्था निर्माण झाली आहे. आणि हे रामाच्या लक्षात आल्याबरोबर पटकन ते काय करतात, लगेच तिथून निघतायत. म्हणजे कशा परिस्थितीत पहा, कसं पाठ फिरवायची असते, सगळं काय धैर्य धरून. आणि पटपट तिथून काय आहे, निघतायत लांब लांब पावलं टाकत आणि गंगेच्या तीरावर येतात. आता गंगेचं पात्र इतकं मोठं आहे. हं? आता पलीकडे जायचं आहे, नौका हवी आहे. तेवढ्यात ते बघतात की पात्रामध्ये एक लांब जरा नौका आहे. आणि तो नावाडी काय करतोय की नौका चालवतोय.
रामाने हात उंच करून त्याला हाक मारली, अहो नावाडी दादा, नावाडी दादा. तो म्हणतो, काय आहे? जरा इकडे या, आम्हाला पलीकडे जायचंय. हं? त्यावेळेस तो नावाडी हात उंच करून ठसक्यात म्हणतो, जमायचं नाही. राम म्हणतात, अहो पण का? इकडे या, सांगितलं ना, जमायचं नाही. तो नावाडी परत म्हणतो. असा हा एक सुंदर आता इथे प्रसंग आपण बघणार आहोत, की नावाड्याला पुन्हा पुन्हा राम साथ घालतात ते. आणि नावाडी मात्र हात हलवून चक्क जमणार नाही हेच सांगतोय. आणि शेवट मात्र आता तो येतोय जरा, काय आहे की वल्वत वल्वत, काय आहे तीराजवळ येतो. आणि नौकेच्यात बसल्या बसल्या विचारतो, काय म्हणणं आहे, बोला तुमचं. राम म्हणतात, अहो आम्हाला पलीकडे जायचं आहे, त्यासाठी नाव पाहिजे ना. तर ते म्हणतात, अहो तुम्हाला भाषा कळत नाही का? मी सांगितलं ना जमणार नाही म्हणून. हं? आता असं ओरडून ओरडून राम हाक मारत होते नावाडायला, तेव्हा लक्ष्मण सीतेंनी ऐकलं आणि ते लोक पण तिथून बरोबर बरोबर काय झाले इकडे आलेले आहेत तीरावर गंगेच्या. हं? आणि आता ते त्यांचं चाललंय बोलणं ऐकताय. ते परत काय राम नावाडे म्हणतात, तुम्ही आम्हाला पलीकडे नेण्यासाठी का तयार नाही आहात? नावाडी म्हणतो की पहा, बाकीच्या लोकांना ठाऊक नसेल, पण मला तुमचं सगळं ठाऊक आहे. तुमचं सगळं गुपित ठाऊक आहे. आता इतका धाडसी हा, काय की जिथे असं म्हटलेले की देवांच्या पुढे वेद सुद्धा म्हणतात आम्ही तुला जाणू शकत नाही. आणि हा म्हणतो काय की मला सगळं तुमचं ठाऊक आहे. हं? म्हणून आता हे सगळं, म्हणून हे रामचरित्र आहे ना, हे इतकं अनुकरणीय आहे अगदी. म्हणून एक एक प्रसंग इतकं बारकाईने नीट लक्ष देऊन समजून घेण्याची आवश्यकता आहे. हं? आता त्यावेळेस राम सरळ सरळ त्याला मग विचारतात की त्याला म्हणतात, अरे तू काय, काय तुला ठाऊक आहे? तेव्हा तो केवळ म्हणतो की अहो पाहुणा, तुमच्या पायाच्या धुळीच्या स्पर्शाने एका क्षणात दगडाची बाई होते म्हणतात. हं? मग नुसती तुमच्या पायाची धूळ लागली पाहिजे की शिलाखंडाचं काय होतं, स्त्री होऊन जाते. बरं झालं मला हे आधी कळलं, नाहीतर काय झालं असतं. हं? आणि म्हणून तो म्हणतो की मला हे तुमचं गुपित ठाऊक आहे, आणि म्हणून तुम्हाला काही नावेत बसता येणार नाही. कारण तुमच्या चरणाची धूळ आहे नी, माझ्या नौकेची काय झालं बाई होऊन गेली, तर माझी किती पंचायत होईल. माझा हा सगळा चरितार्थ त्याच्यावर चाललेला आहे, नौकेवर. आणि मग कसं काय असं होईल, जमणार? तेव्हा राम म्हणतात, हे बघ, तुला कोणाकडून तरी ही बातमी कळलेली दिसतीये, पण माझं म्हणणं तू एकदा नीट ऐकून घे, की दगड काय असतो. आतापर्यंत मी काय आहे, चालत चालत आलो की नाही इथून, हं? त्या एक दगडांना स्पर्श झालाच ना, पण कुठे असं काही झालं का, काय? तर तो काय म्हणतो की नाही नाही नाही, अरे बाबा, तू म्हणे तुमच्या धुळीमध्ये जर असं काही म्हणे आहेच ना. म्हणतात, अरे माझ्या धुळीत असं काही असतं, तेवढ्या दगडांना स्पर्श केला, हं? तर काहीच घडलं नाही. तो काय किती हुशार आहे केवळ. तो काय म्हणतो, नेहमी होत नसेल हो, पण कधी कधी होत असतं ना. आणि नेमकं माझ्या नावेच तसं झालं, तर काय करणार? उगाच कशाला धोका पत्करा. त्यामुळे तुम्ही माझ्या काही मागे लागू नका. तुम्हाला काय करायचंय ना ते करा, पण मी काही माझ्या नावे तुम्हाला बसवणार नाही. आता हे सगळं बघून लक्ष्मणाला काय खूप राग येतोय. हं? आणि त्या तो म्हणतोय की अरे, लक्ष्मणाला इतकं काही कळत नाही की आता काय करावं ह्याच्यामध्ये. तर पण राम त्याला शांत राहायला सांगतायत. परत ते म्हणतात, हे बघ नावाडी दादा, हे प्रवासी लोकांना सहकार्य करणं किंवा लोकांना इकडून तिकडे पोहोचवणे तुझं कर्तव्य आहे की नाही? मग आम्ही तर प्रवासी आहोत, तेव्हा तुला तुझे कर्तव्याचे पालन नको का करायला? आम्हाला पलीकडे तुला नेलं पाहिजे. हं? नावाडी म्हणतो, सगळं बरोबर आहे, तुम्ही मला धर्म शिकवता काय, कर्तव्य शिकवता काय? हं? मी तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे, पण माझ्या नावेत मग बसवून तुम्हाला पलीकडे नेणार नाही. मी तुमच्या हवं तर सोबत येतो,
चालतो. नदीमध्ये कुठे कुठे कमी कमी पाणी आहे, कमरेच्या खाली खालपर्यंत पाणी कुठे आहे, सगळ्या मी तुम्हाला जागा दाखवतो. आणि तिकडून तुम्ही चालत चालत पलीकडे जा. माझ्या नवेतच बसलं पाहिजे असं का म्हणता? तेव्हा राम म्हणतात की अरे मी एकटा कुठे आहे पायी नदी पार करायला, माझ्या बरोबर माझा भाऊ आहे, माझी पत्नी आहे. तेव्हा तेव्हा पण त्या दोघांना मी घेऊन जाईन, पण तुम्हाला नेणार नाही. तुम्ही आपले पायी जा. कारण जी गडबड आहे ना, ती तुमच्या पायात आहे. हं? आणि आता रामाच्या लक्षात येतं की अरे हा नावाडी तर काय भारी पडतोय आपल्याला. ते म्हणतात नाही नाही, हे बघ, आम्ही ना तिघ जण एकत्र आलोय तेव्हा तिघ एकत्रच नौकेत बसू. एकट्या दुकट्याने जाणं काही बरं नाही. वाटल्यास तुला काय हवं असेल ते तू सांग. हं? अशी अडवणूक काही आमची करू नको. हं? तेव्हा तो काय म्हणतोय, एक उपाय आहे म्हणे. हं? तुम्हाला जर माझ्या नौकेत बसून गंगा पार करायची असेल ना, तर एक उपाय सांगतो की तुमचे पाय स्वच्छ धुवून नंतर काय आहे मी नौकेत तुम्हाला बसवी. आता पाय स्वच्छ धुवायचे. हं? आता म्हणजे कारण तो म्हणतो कारण सगळी गडबड तुमच्या चरणामध्ये आहे ना, चरणाला लागलेली धूळ ती सगळी गडबड करते. आणि म्हणून मी तुमचे पाय स्वच्छ धुवीन. हं? आणि एकही कण तिथे धुळीचा राहणार नाही. आणि मग तुम्हाला नौकेत बसवी. आता काय झालं, रामांना खूप संकोच निर्माण झाला. कसा स्वभाव आहे बघा रामाचा. हं? की इतके शालीन आहेत ना राम, की आपल्याला आपले पाय धुवायचं हे त्यांना काही आवडत नाही. कारण एकदा मात्र त्यांना धुवायला लागले केव्हा, जनक राजाकडून. त्यांना त्यांचे चरण प्रक्षालन करून घ्यावे लागले होते. पण तेव्हा इलाजच नव्हता ना, कारण काय असतं, कन्यादानाच्या आधी स्वतः सासरे जावयाचे पाय धुतात. कारण जावई हा विष्णू स्वरूप म्हटलेला आहे आणि कन्या ही लक्ष्मी स्वरूप असते. म्हणून हा जो वर असतो तो विष्णू असतो आणि त्यावेळेस त्याचे पाय धुतात म्हणून. तर तेव्हा रामांनी मात्र तरी सुद्धा संकोचाने काय सांगितलं होतं, माझे अंगठे धुवा फक्त. हं? आणि आता हा मात्र आता इथे काय म्हणतो, मी पायच धुतो. आता काय करावं कळत नाही. आणि तो केवळ म्हणतो तुमच्याकडे पुष्कळ वेळ असेल, हो माझ्याकडे मात्र वेळ नाही, लवकर मला बोला, नाहीतर म्हणे मी आज चाललो. हं? आणि त्यावेळेस लक्ष्मण खूप असं आता लाल बुंद होतोय. तर केवट म्हणतात "ते तुमच्या भावाला आवरा जरा, काय धाडसी आहे बघा. हं? आणि तुम्ही जोपर्यंत तो म्हणतो मला काय पाय तुमचे धुवू देणार नाही ना, तोपर्यंत वाटेल ते झाले तरी मी तुम्हाला पलीकडे घेऊन जाणार नाही. तुमच्या बापाची म्हणजे दशरथाची शपथ घेऊन सांगतो की तुम्ही मला काय आहे की मारून टाकलं तरी हरकत नाही. असं काय झालं असं बोलतोय. आणि हे त्याचं ऐकून शेवटचे वाक्य राम हसायला लागले, एकदम हसले. हं? आता हा सगळा आता ते म्हणतोय की लवकर बोला. हं? आणि हे ऐकून रामांना खूप हसू येतंय. आता वास्तविक अशी गोष्ट आहे की हा जो केवट आहे ना, तो मागच्या जन्मातला क्षीरसागरातला कासव आहे. आता कासवाला भरपूर आयुष्य असतं आणि असा त्या कासवाचा आता उतार वय आहे. आणि त्यावेळेस त्याच्या मनात एक इच्छा निर्माण होते की हे क्षीरसागरात काय विष्णू नारायण बस साक्षात पौडले शेषावर, तर आपण त्यांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे दर्शन घ्यावे. म्हणून असं म्हटले दर्शनाचं महत्व आहे, पण स्पर्श दर्शनाचं काय अधिक महत्व असतं. हं? आता आपण बघतो पंढरपूरला, पंढरपूरचा हा आपला पांडुरंग इतका उदार आहे. सगळ्यांना काय आहे, चरण स्पर्श करता येतो. पण दक्षिण भारतामध्ये, उत्तर भारतामध्ये अशी इतकी उदारता नाहीये देवळांमध्ये. तिथे लांबूनच दर्शन करावं लागतं. पण हा पांडुरंग म्हटलं लहान मोठा सगळ्यांना प्रेमाने बोलवतो आणि स्पर्श दर्शन, म्हणून त्याचं खूप महत्व आहे. तर आता इथे काय म्हटलेलं आहे की ह्या कासवाला एकादशीचा दिवस होता आणि त्या दिवशी त्याला असं वाटतंय की चला आज आपण भगवंताचं स्पर्श दर्शनासाठी देवाकडे जावं. हं?
आता तो येतोय इकडे, पण काय आहे, भगवान शेषावर कोरलेले, शांताकारम भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम. हं? आता एखादा वारकरी किती भोळा बापरा आपला जातो दर्शनाला भक्तीने, तसा हा कासव पण काय आहे, देवाच्या चरण स्पर्श करण्यासाठी त्यांच्या जवळ गेला. पण तिथे काय होतं, या लक्ष्मी माता बसल्या होत्या, चरण काय आहे दाबत विष्णूंचे. हं? त्यामुळे त्यांनी त्यांनी एकदम लक्ष केलं कासवाकडे, त्याला बघितलं आणि त्यांनी त्याला हाकललं. त्याला बिचारायला इतकं वाईट वाटलं. आता त्याची काहीच इच्छा नव्हती कासवाची, त्याला फक्त काय होतं, चरण स्पर्श हवा होता. हं? आता त्या काय करतात, ते लक्ष्मी माता तर अजून त्याच्याकडे आता बारीकाईने लक्ष ठेवूनच बसले. कारण का, की देव पहुडले, त्यांना त्रास होऊ नये. आणि म्हणून त्यांनी काय केलंय, कासवाला जवळ सुद्धा येऊ दिलं नाही. आता तो बिचारा काय करणार, आता काय करावं. मग त्याच्यावर त्याच्या सहज त्याच्या लक्षात येतं, की चला आपण आता इथून तर नाही होत चरण स्पर्श, जरा वरच्या बाजूला जाऊन बघूया, तिथून करता येतं का स्पर्श बघूया. आणि म्हणून देवाच्या खांद्याजवळ स्पर्श करायला तो निघाला. तर बघितलं तर काय, शेष तिथे आहे देवाच्या मस्तकावर, शेषाचा पणा. ते कासव जवळ येतात, शेषाने काय फुस केलं, कासव बिचार घाबरून पळालं. हं? आणि त्यानंतर काय झालं, थोड्याच दिवसात त्या कासवाचं बिचाराचं मरण झालं. आता त्याच्या काय, देवाच्या चरणाचा स्पर्श करण्याची किती इच्छा होती, ती सगळी अपूर्ण राहिली. आणि त्याच्या मनामध्ये तो संकल्प ठेवून तो काय झालेला आहे, कासव मरण पावला. आता एक असा नियम आहे, हा, की भगवंताविषयी कुठलाही केलेला आपला संकल्प जर प्रबळ असेल ना, तर काय होतं, तो संकल्प पूर्ण करण्याचे दायित्व भगवंतावर असते, हे लक्षात ठेवायचं. कारण म्हणून मनामध्ये असं म्हटले, शुभ संकल्प करीत चला. शुभ म्हणजे भगवंताच्या बद्दलचे, कारण तो शुभ आहे ना. आणि बाकी या सगळ्या प्रपंचाचे संकल्प कसे म्हटले जातात, अशुभ. हं? आणि म्हणून भगवंताविषयीचे संकल्प आपण बघतो, की कोणी करत नाही, पण खरं त्याच्यात किती कल्याण आहे. हं? म्हणून इथे एक छान अशी एक कथा भागवतामध्ये त्याच्यावरून सांगते, की भागवतामध्ये असे आहे, की जेव्हा हा छोटासा असतो ना कन्हैया, यशोदा मातेचं स्तनपान करायचा, तेव्हा ते बघून त्या गायी असतात ना, त्यांना असं वाटायचं, की अरे हा कन्हैया आमचं कधी स्तनपान करेल. हं? आणि मग यशोदा काय, कृष्णाला खूप छान सजवायची. ते सगळं बघून गोपींना वाटायचं, आम्हाला कधी हे भाग्य मिळेल. हं? त्यांना असं वाटायचं, त्याला कृष्णाला स्नान घालावं, त्याला कपडे नेसवावे, त्याला तिलक वावावा, तीट लावावी, मोराचे पंख लावावे, कृष्णाला सजवावं. हं? आपल्या हाताने त्याला भरवावं. आणि म्हणून त्या मनातल्या मनात झुरायच्या, गायी पण अशा झुरायच्या. तर असं भगवंताला कळलेलं आहे ना, त्याच्या सगळ्यांच्या मनातलं कळतं. आणि म्हणून काय झालं, की ब्रह्मदेवाला व्यामोह निर्माण केला. भागवतात गोष्ट आहे, की ब्रह्मदेवाला असं व्यामोह म्हणजे वाटतं, की खरंच हा काय आहे, खरंच हा विष्णूचा आहे का, हा काय आहे, हा सगळ्या बरोबर खेळतोय, बागडतोय, खातोय, पितोय. हं? असा व्यामोह झाला. आणि म्हणून काय केलंय ब्रह्मदेवानी, सगळ्यांना काय आहे, सगळे गायी, गोप आणि वासर सगळ्यांना अदृश्य केलं. कृष्णाने येऊन बघितलंय, कोणीच नाहीये, तेव्हा त्यांना लक्षात आलं हे सगळं काय आहे ब्रह्म. आणि स्वतः त्यांनी काय केले, गोप, गायी स्वतः रूप घेतली सगळी. आणि कारण का, कारण गायींची इच्छा होती, की काय आहे, आमचं दूध पा, वासरं होऊन काय झालंय, दूध प्यायलंय. त्यानंतर गोपींची इच्छा पूर्ण केली. गोपींना इतका आनंद व्हायचा, त्या गायींना सगळं काय आहे त्यांचं सगळं करण्यामध्ये इतकं विलक्षण त्यांना प्रेम वाटायचं. कारण काय होतं, ते कृष्णाचं रूप होतं ना सगळे. तर असं आहे, की म्हणून त्यांच्या अंतःकरणाचा संकल्प तो झाला ना, म्हणजे नुसता म्हणून असा संकल्प करावा भगवंताचा, तर सगळी जबाबदारी पूर्ण करायची भगवंतावर असते. आता ही कासवाला पण काय एकच इच्छा होती,
काय त्याच्या चरणाला स्पर्श व्हावा, हं? आणि त्या चरणावर मस्तक ठेवावं बस. पण काय झालं, या जन्मात काही ते जमलं नाही, तो मृत्यू झाला. आता तोच काय झालाय पुढच्या जन्मामध्ये, आता नावाडी म्हणून जन्माला आलेला आहे. आणि आता मात्र त्याने देवाला बरोबर गाठलं. गाठलं म्हणजे त्याच्या काय आहे, देवच काय भक्ताला गाठत असतो. हं? कारण त्या जीवाचा तो संकल्प असतो आणि तो पूर्ण झाला पाहिजे. आणि आता तो नावाडी केवट म्हणून झालेला आहे, पूर्वजन्मातला तो का असो. हं? आणि म्हणून तो आता म्हणतो, मी आता तुमचे पाय धुणार. हं? आणि म्हणून भगवंताला काय झालेलं, इथे रामाला खूप हसू आलं. आणि हसून त्यांनी काय केलेलं आहे, की जानकीकडे लक्ष्मीकडे बघितलं. आणि त्यांना म्हणतात की बघितलं, की म्हणजे मागच्या जन्मीची लक्ष्मी तीच आता काय आहे, सीतामाई आहे. आणि शेष आहे तोच लक्ष्मण आहे. आणि म्हणून त्यांना म्हणतात, बघा तुम्ही त्यावेळेस स्पर्श करू दिला नाही ना, म्हणून आता मला हे निस्तरावं लागतंय, तुमच्या कर्माची फळं. पण आता माझ्या भक्ताला नाडलं. आता काय, तुम्ही लोक तर ऑफिसर, पण मला काय करायला लागतंय, आता हे सगळं भोगावं लागतंय. हं? आणि म्हणून त्यांना काय झालं, खळखळून हसू आले. आणि मग ते म्हणतात इतके वटाला, की ठीक बाबा, तुला जे हवे ते कर. तो इतका पक्का आहे, तो म्हणतो तुम्ही तुमच्या वाणीने चक्क सांगा, की नावाडी दादा माझे पाय धुवा, तरच मी धुवेन. म्हणजे त्यांनी रामाकडून वदवून घेतलं, की तू पाणी आण आणि घे माझे पाय एकदाचे धु. हं? म्हणून असं असतं, भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये अशी रस्सीखेच होते ना, तेव्हा कोण जिंकणार याच्याबद्दल मनामध्ये उत्सुकता असते. पण असं आहे, भक्तापुढे भगवंताला नेहमी माघारच घ्यावी लागते. आता हा केवट काय झाला, खुश झाला. पटकन त्याने काय नाव आपली बाजूला लावलीये, उडी मारलीये आणि बाहेर आला. आणि तो म्हणतो, थांबा जरा मी व्यवस्था करतो हो. आणि पटपट झोपडीत गेला. लांब त्याची झोपडी होती तिथे. धावत धावत गेलाय, पत्नीला मुलांना सगळ्यांना बोलवून आणलं. आणि येताना परत काय केलंय, मोठं लाकडाचं तसराळ पण आणलं. आणि छान मांडी टोकून रामाच्या समोर बसला, सगळ्यांना सांगितलं बसा. हं? आता हे बघून काय जानकी मनातल्या मनात म्हणते, अरे एवढी चांगली पूजा कोणीच केली नाही. आणि तेवढ्यात त्या केवटाने काय केलं, गंगे मातेचं जल घेतलं आणि रामाच्या चरण कमलासमोर ठेवलं. आता हे सगळं दृश्य देव सुद्धा आकाशातून बघत होते. हं? आणि आता ह्या केवटाने भगवंताच्या चरणांचं प्रक्षालन केलं. त्यावेळेस त्याच्या अंतःकरणात केवटच्या आनंद व्हावे ना, अंतःकरण त्याचं पूर्ण प्रेमाने भरलं होतं. आणि नुसतं तो काय रामाच्या मुखाकडे न्याहाळत होता. म्हणून आहे ना, माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितलेले, की वाढविते नी प्रेमे असे म्हटले आहे. म्हणजे भक्तीमध्ये असं म्हटलेले, की प्रेम सातत्याने काय झालं पाहिजे, वाढत गेलं पाहिजे. हं. म्हणून असं आहे, की ही जी भगवंताची कथा असते ना, ते ऐकताना पुन्हा 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 ऐकली ना, की प्रेम असं वाढत जातं. अशा या दुसऱ्या कथांचा कंटाळ येतो परत ऐकायला. पण या भगवंताच्या कथा आहेत ना, त्याच्यामध्ये काय आहे, कंटाळा येत नाही. उलट काय आहे, जेवढं ऐकत जाऊ ना, तेवढं तेवढं काय होतं, नवीन नवीन आपल्याला त्याच्यामध्ये काय आहे, खूप सगळं आकलन होतं आणि खूप आनंद वाढतो. हं? भागवतामध्ये आता कृष्णाच्या कथा पण किती वेळा ऐकल्या, तरी पण प्रत्येक वेळेस ऐकताना काय होतो, नवीन नवीन आनंद येत असतो. हं? म्हणून नवीन आणि जुनं असा इथे काही प्रश्नच नसतो. कारण भगवंताची कथा ही काय अशी म्हणजे अशी माहिती मिळवण्यासाठी नसते. ही कथा कशी असते, त्या रसामध्ये डुंबण्यासाठी असते. म्हणून ह्या सगळ्या कथा असतात ना, त्याचा हेतू वेगळा असतो. म्हणजे दर वेळेला तीच कथा आहे, पण काय नवीन नवीन प्रेम काय होतं त्याच्यामधून अनुभवाला येतं. अशी आता अशी हे चरण कमल काय करतोय हा केवट, की त्याचं प्रक्षालन करतोय, की जियासाठी ही लक्ष्मी रात्रंदिवस सेवा करते. असे चरण आहे भगवंताचे इतके श्रेष्ठ. आणि गंगा माता त्या भगवंताच्या चरणापासूनच जन्माला आली ना.
पण आज त्याच गंगे मातेच्या जलाने या प्रभूंच्या कोमल चरणाची सेवा कोण करते? केवट करतोय. आता तो इतका व्यवस्थित सावकाश पाय धुतोय बरं का, तो इतका हुशार आहे ना. आता राम म्हणतायत की अरे, की काय कर आता, जरा झालं की नाही रे? तो म्हणतो अहो थांबा हो, काय जरा नीट स्वच्छ धुऊ द्या ना, कुठे थोडीशी धूळ राहायला नको ना. हं. कुठे एक कण राहिला तर, असं म्हणून काय करतोय तो, मनसोक्त सेवा करतोय. आणि हळूहळू लक्ष्मणाकडे आणि सीता माताकडे बघतोय. कारण या दोघांना कधी अशी संधी मिळालीच नव्हती. हं. आता अशा प्रकारे तो इथं काय झाले, पाय धुवून झाले, आणि मग तो काय करतोय, तो म्हणतो देवा आता हे पाय ना जरा असे अधांतरी ठेवा बरं, पुन्हा त्याला काय आहे की धूळ लागली नाही पाहिजे. हं? जमिनीवर टेकवू नका आता, नाही तर मला परत धुवावे लागतील, असं म्हणतोय. पण परत त्याच्या लक्षात येते आणि तो म्हणतो अरे अरे, अधांतरीत ठेवल्याने त्रास होईल. नाही नाही, तुम्ही असं करा, माझ्या डोक्यावरच ठेवा. आणि मुंड असे काढलं डोक्यावरच, आणि भगवंताचे पाय आपल्या डोक्यावर ठेवून घेतले. हं? आता किती हुशार आहे, म्हणजे सगळी कामं करून घेतली त्यांनी. आणि नंतर त्यांनी काय केलंय, अख्खं ते तस होतं ना, हे चरण तीर्थ, ते घेतलं, उचललं, आणि गटा 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 प्राशन स्वतः करायला लागला. हे दोघ जण बघताय, लक्ष्मण आणि सीता, म्हणतात अरे आता काय आम्हाला हा देईल का नाही थोडं तरी. तो तेवढ्यात काय आहे, जरा थांबतोय, इकडे तिकडे बघतो, त्यांना वाटतं हो खरंच आता आपल्याला देण्यासाठी हा थांबला वाटतं. तेवढ्यात त्यांनी काय केलं, मुलांना सांगितलं हे घ्या, हे तुम्ही प्या. आणि पत्नीला आणि मुलांना ते तीर्थ प्यायला सांगितलं. आणि परत थोडं उरलं ना, ते पटपट घेऊन त्यांनी काय केलं, त्याच्या झोपडीत सगळं शिंपडलं. हं? म्हणजे आता हा काय आहे, त्यांनी सगळ्या आपल्या पितरांचा उद्धार केला, झोपडीत ते शिंपडून. हं? म्हणून असं म्हटलेलं आहे की पलीकडे नेईल तेव्हा नेईल अजून तो, पण आधी त्यांनी काय केलं, हे सगळं आधी आपलं काम साधून घेतलं. आणि मग त्यांनी काय केले, नौकेमध्ये बसवलंय, आणि आता तो वल्हवत चाललेला आहे, होडी वल्हवत. हं? त्यावेळेस रामांनी आधी काय केले, नौकेत बसताना भगवती गंगा मातेला प्रणाम केलेला आहे, काही मंत्र म्हटलेले आहेत. म्हणजे किती यथाशास्त्र सगळं अवतारामध्ये करताय, की कशा पद्धतीने आता गंगा एवढी माता, तिला प्रणाम केल्याशिवाय पुढे जाऊ नये. आपण म्हणतो ना, की कुठली नदी ही कशी पवित्र असते. हं? आणि आता काय आनंदाने तो केवळ परतीला घेऊन चाललेला आहे. पोचतो तिथे, पोचल्यावर काय आहे, श्रीराम खाली उतरतात. खाली उतरल्यावर सुद्धा आता श्रीराम आधी काय गंगा मातेला प्रणाम करतात. आणि त्यावेळेस हा केवट आहे ना, तो साष्टांग दंडवत घालतो. म्हणजे जेव्हा काय आहे, सुरुवातीला त्यांनी काय आहे, भेट झाली तेव्हा नाही नमस्कार केला, आपण करतो ना आधी भेटल्यावर नमस्कार, स्वागत नाही केलं. हं? पण नंतर मात्र काय आहे, त्यांनी साष्टांग दंडवत घातलाय. तेव्हा रामाला असं वाटतं की आता याला काय द्यावं, आता एवढं त्यांनी काम केलं आपलं. हं? तर त्याला काहीतरी द्यायला पाहिजे. पण आता रामाजवळ तर काहीच नाहीये, सगळे अलंकार वस्त्र सगळं काढून ठेवलेलं आहे, वल्कल धारण केलेली आहे. आणि त्यावेळेस जानकी त्यांच्या जवळच उभी आहे रामाच्या, तिला मात्र झटकन लक्षात येतंय, की काय आहे आता, काय गरज आहे रामाला. आणि म्हणून ते असं सांगतात की देण्यासाठी काय हवं आहे काहीतरी रामाला. म्हणजे तिला सगळे भाव कळतात असं. आणि तिने पटकन काय केलं, की रत्नजडित अंगठी तिच्या बोटात होती, ती पटकन काढली आणि आनंदाने काढली. हं? नाही तर असं म्हणतात की बायकांना काय, कोण काही दागिना द्यायचा म्हणजे किती जीवावर येतं ना. पण सीता काय इथे विचार करते, म्हणजे कसा विचार करावा ते सांगितलेले, की माझ्या हातातली अंगठी आज माझ्या काय प्रभूंच्या कार्यासाठी कामाला येणार आहे ना, म्हणून तिला अतिशय आनंद होतो. म्हणून असं म्हणते की जीव कुठल्या माणसाच्या जीवनामध्ये कधी सार्थकता होत असते त्याच्या जीवनाची, तर प्रत्येक गोष्ट जर
आपल्या जवळची भगवंताच्या सेवेला लावली ना, तर त्याची सार्थकता होते. म्हणजे उदाहरण काय, देह आहे आपला, देहाची सार्थकता कशा आहे, कशात आहे? एक दिवस हे शरीर जळूनच जाणार आहे. हं? पण हा देह जर भगवंताच्या कामी लागला तर त्याचं काय होणार आहे, सार्थक आहे. म्हणून असं म्हणतात की ज्याने भगवंताच्या भक्ती करता किंवा मग आपल्या धर्मा करता किंवा संतांच्या सेवे करता आपलं हे जे रक्त आटवलेलं असेल, तर ते रक्ताचं काय सार्थक झालं, म्हणजे ते जीवन काय, किंवा ती संपत्ती काय झालं, त्या संपत्तीची सार्थकता झाली. म्हणजे लोकांच्या मदतीकरता धावतोय, तर काय पायाचे सार्थक झालं म्हणायचं. लोकांच्या सेवेकरता पुढे सरसावला, तर त्या हातांचं सार्थक झालं म्हणायचं. नाहीतर काय, जगणं, खाणं, पिणं आणि मरण हे चालूच आहे, त्यात विशेष काही नाहीये. पण प्रत्येक गोष्ट भगवंताच्या सेवेला अर्पण करण्यात झाली. तसं सीतेने आता काय केलं, आनंदाने, की माझं काय आहे, भगवंताच्या सेवेसाठी हे वापरलं जातंय अंगठी, आणि तिने पटकन ती पुढे केली. आता रामाने ती अंगठी घेतली आणि केवटला म्हणतोय, नावडी दादा ही अंगठी घ्या. हं? आता इथे एक असं म्हणतो की सामान्य जर कोणी असतं आपल्यासारखं तर काय पटकन घेतली असती, आणि किती छान, किती कॅरेटची आहे, आपल्या हातात नाही येत तर काही नाही, त्याला पत्नीच्या हातात चालेल, काहीतरी असं केलं असतं, किती बहुमूल्य आहे. पण केवटाने काय आहे, ती अंगठी घेतली नाही. आता इथे वेगळंच नावाड्याचं, आता आतापर्यंत आपण बघितलं, आता वेगळा परिचय आपण बघणार आहोत. तो काय भगवंताच्या चरणावर कोसळला, त्याने रामाचे पाय धरले आणि रडायला लागला. हं? तो म्हणतोय, अहो भगवंता, आज मला काय मिळाले नाही, आता माझ्या जीवनात कसलीही कमतरता नाही राहिली, आता मला काही नको. हं? म्हणजे असं नाही त्यांनी म्हटलं की आता अंगठी नको मला, आता अंगठी नको म्हटल्यावर काय होतं, म्हणजे याच्यापेक्षा जास्त काहीतरी हवं असेल. पण तो म्हणतोय काय की मला काहीही नको. म्हणजे काय, त्याच्यात खूप मोठा गुढार्थ आहे की धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पैकी काहीही नको. हं? सगळे लोक देवाकडे रात्रंदिवस काय मागतात, पुत्र पौत्र धान्य आयु आरोग्य संतती संपत्ती, सगळं दे दे दे. हा, पण भगवंताला द्यायला, स्वतः द्यायला बसलेत केवटाला, आणि तो नाही म्हणतो मला काही नको. म्हणजे मोक्ष सुद्धा काही नको, म्हणजे काय, त्याला मोक्ष सुद्धा नको. हं? म्हणून इतके माऊलीचे सुंदर ज्ञानेश्वरी शब्द आहे की जे कैवल्याचे परोते सत म्हणती, जया भक्तीची येतुली प्राप्ती, जी मोक्षा सुद्धा अवेरती, ती भक्ती. म्हणजे काय भक्ती, म्हणजे त्याची खुमादार भक्ती आहे की काय आहे, की कसली सर येत नाहीये, त्याला मोक्ष सुद्धा नकोय, अशी भक्ती, की त्या भक्तीमध्ये इतकी तृप्तता असते की काही नको. हं? आता सामान्य लोकांना आता काय वाटतं की रे, देवाकडून काहीतरी मिळवण्यासाठीच आपण भक्ती करायची असते. आता ही भक्तीची खरं म्हणजे काय, सुरुवातीची स्थिती असते की त्या निमित्ताने तरी काय, काहीतरी मिळवण्यासाठी, प्रपंचासाठी लोक देवाची भक्ती करतात. हं? पण असं आहे की अशी भक्ती करता करता हळूहळू अशी स्थिती येते की मला काहीच नको, अशी आपोआपच म्हणजे सकामतेतून सुरू झालं, पण हळूहळू काय होतं, निष्कामतेकडे जातो. हं? म्हणजे आता काय, आपला धंदा नीट व्हावा, मुलगा व्हावा, नातू व्हावा, म्हणून भक्ती सुरू केली आहे. हं? पण भक्ती केल्यावर हळूहळू हळू काय होत जातं, की अपेक्षा असतात ना, त्याच कमी कमी होत जातात. तुकोबारायांचं छान उदाहरण आहे. त्यांना विचारलं ना की ते काय सांगतात माहिती, त्यांचं एक आहे अभंग छान, न मिळो खावया, न वाढो संतान, परी हा नारायण कृपा करो. हं? म्हणजे आपल्याला काय वाटतं, सगळ्या लोकांना जे काही मिळतं त्याच्यामध्ये नारायणची कृपा दिसते, काय ज्या वस्तू मिळाल्या, हे मिळालं ते मिळालं, काय नारायणाची कृपा. पण तुकोबा राय काय म्हणतात,
की मला खायला नसेल तरी चालेल, म्हणजे हे सगळं नको त्यांना. पोरवाडा वाढला नाही तरी चालेल, मला फक्त काय पाहिजे, देवाचं प्रेम हवंय. हं? धन दौलत और किसी को दो, बस दे दो अपना प्यार मुझे, असे सगळे संत असं म्हणतात. हं? की मला तसंच दामाडी आता इथे म्हणतोय, की मला काही नाही मिळालं तरी चालेल. कारण काय झालंय, माझ्या जीवनातले सगळे क्लेश संपून गेले आता तुमच्या या दर्शनाने. हं? कारण माणसाच्या जीवनामध्ये 3 प्रकारचे क्लेश असतात: दारिद्र्य, दुःख आणि दोष. हं? या तिन्ही यांनी सारखा मनुष्य जळत असतो. आता पहिली गोष्ट आपण काय म्हटलं, दारिद्र्य बघतो. हं? की आता दारिद्र्यामध्ये काय असतं, खूप दारिद्र्य असतं. त्याच्यामध्ये त्याला असं वाटतं, ही वस्तू हवी, ती वस्तू हवी, हे हवं, ते हवं, आणि ते नाही मिळत. काय दारिद्र्यामुळे, म्हणून तो दुःखी असतो. पण काही वेळा काय असतं, संपत्ती खूप आहे तर, पण जीवनामध्ये एखादं असं दुःख कोसळतं, दुःख, संपत्ती आहे पण असं जसं का एकुलता एक मुलगाच मरण पावला. आता अशा वेळी संपत्ती असून मनुष्य काय सुखी नसतो. हं? म्हणजे पहिला दारिद्र्याचा क्लेश आहे. हं? त्याच्यामध्ये 10 आहे. कधी कधी दारिद्र्य आता नाहीये, हा, तरी दुःखाचा प्रसंग आहेच. हं? आणि आता तिसरं म्हणजे माणसाला काय असतं, आपल्या ज्या चुका झालेल्या असतात ना, त्या किती वेळा आठवतात. हं? किती पाप घडलेलं आहे ते सगळं आठवतं, आणि मनातले मनात तो खात राहतो त्याला. हं? म्हणून अशा 3 वेदनांनी सतत हृदय जळत असतं. आणि म्हणून इथे नावडी म्हणतोय, आता माझ्या जीवनातलं सगळं दारिद्र्यच गेलं. हं? आता दारिद्र्य गेलं म्हणजे काय, आता दारिद्र्य म्हणजे खरं कोणाला म्हणायचं. तर आता म्हणजे असा प्रश्न असतो, की कोणाला श्रीमंत म्हणावं, कोणाला दारिद्र्य म्हणावं. हं? हे नक्की सांगणं खूप कठीण असतं. कारण विचार केला ना, तर हे लक्षात येत नाही, कारण सगळ्या गोष्टी कशा आहेत, सापेक्ष गोष्टी असतात. आता उदाहरण, की कोणी आता एखादं बस स्टँडवर, कुठे रेल्वे स्टेशनवर आहे, आणि एक भिकारी येतोय त्याच्या समोर. हे काय कर, पटकन 10 रुपये काढून ना दिले. तेव्हा काय वाटतं, हा मी किती श्रीमंत आहे, याला मी मदत केली. हं? पण त्यानंतर जर एखाद्या कथेत जाऊन बसला आणि त्याच्यासमोर कोट्याधी मनुष्य जवळ बसला असेल, त्यावेळी त्याला वाटतं, अरे मी किती गरीब आहे याच्या पुढे. हं? म्हणजे आता तिकडे काय झालं होतं, त्या स्टँडवर काय झालं होतं, तुला श्रीमंत वाटत होता, पण आत्ता काय वाटतंय, गरीब वाटतंय. म्हणजे हे काय आहे, की हे आयुष्यभर आहे ना, हे असंच चालूच राहतं. कारण ही काही तुलना असते, आणि तरतमभाव हा जगामध्ये नेहमी असतो. विषमता ही कायम राहतेच. म्हणजे किती सगळ्यांनी समतेच्या गप्पा मारल्या ना, तरी विषमता ही कधी जात नाही. जसं आता 2 सख्खे भाऊ आहेत. हं? त्या दोघांना जर संपत्ती अर्धी अर्धी अगदी सारखी वाटून दिली, 5 वर्षांनी बघितलं ना, तर काय होतं, एकाची उन्नती झालेली असते, एकाची काय, तो खड्ड्यात पडलेला असतो. हं? आता एकाच दिवशी एक दोघांना सारखं दिलेलं असतं, तरी हे असं झालेलं आहे. म्हणून जगामध्ये काय आहे, असंच आहे. सगळेच, म्हणून असं म्हणतात काय, की सगळे दरिद्री आहेत. हं? मग दाता एक फक्त राम, आणि भिकारी सारी दुनिया, असं म्हटलं. हं? कारण तो एकटाच फक्त पूर्ण आहे. हं? म्हणजे जिथे पूर्णता असते ना, तिथे खरी श्रीमंती असते. आणि ज्यांनी आता ह्या भगवंताची प्राप्ती करून घेतलेली असते, तो पूर्ण होतो. नाहीतर या जगामध्ये सगळं अपूर्ण आहे. कितीही मिळालं तरी कुठे ना कुठे अपूर्णता ही सगळी असते. आणि म्हणून म्हटलेले, की एक फक्त त्या भगवंताची प्राप्ती केली तरच फक्त पूर्णता होते. हं. आता तुकोबाराय आहे, ते पूर्णत्व प्राप्त झालंय त्यांना. हं. आता वास्तविक म्हणजे अ, त्यांची परिस्थिती किती दारिद्र्य होती माहिती आपल्याला, की घरात काय, साखरेची टंचाण नाहीये. हं. पण जो साखरेचा कारखानदार आहे, त्याच्या चेहऱ्यावर
काय आहे की जो आनंद नाही तो या अशा दरिद्री तुकारामांच्या चेहऱ्यावर दिसतो. हं? म्हणजे आता हे पण माहिती आपल्याला की त्यांचं जीवन, पत्नी सतत भांडायची, सतत काय चालायचं, सगळं प्रपंचामध्ये दुःख होतं, पण तुकारामांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा काय वेगळाच असायचा. हं? ते त्यांना जर विचारलं ना तर कसं मग असं कसं आहे? एवढं काही नाही, उद्या जेवायला संध्याकाळी काही नाही, पण तरी हे आनंदी. हं? तर ते काय म्हणतात माहिती का की सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. कशामुळे आता हे घडलं? काय त्यांना लॉटरी वगैरे लागली का? का कुठे काही सापडला का आनंद? नाहीये, असं नाहीये. ते काय म्हणतात, एक वस्तू मला मिळाली की सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देईवर. तो गवसलाय मला, तो बाप रखुमा देईवर. आणि त्याच्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात, मी इतका सुखी, इतका आनंदी अंतरंगातून हा सगळा मला अनुभवाला येतो. हं? म्हणजे जगातली जेवढी सुख आहेत ना ती सगळी त्या आनंदापुढे फिकी पडतात. असा तो काय आहे, असा आनंद भक्तीचा. आणि तो केवटाला काय आहे, आज प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून तो म्हणतो आता मला काही नको. हं? म्हणजे जगातली ही खरी संपन्नता ती खरी नाहीच आहे ना. हा, त्याच्यामध्ये तर सारखं काय आहे, किती मिळालं ना तरी मनुष्य मागतच राहतो. हं? म्हणजे मागण्याचं दारिद्र्य त्याच्याकडून जातच नाही. तर आपण बघतोय, अं, आपण बघत होतो की परमात्मा हा एकच असा पूर्ण आहे की त्या परमात्म्याची प्राप्ती झाली तरच काय होतं, पूर्णत्वाचा अनुभव येतो. नाहीतर या जगात सगळं अपूर्ण आहे. कितीही मिळालं ना तरी अपूर्णता जात नाही. एक फक्त भगवंताची प्राप्ती झाली तरच पूर्णत्व आपल्याला येतं. तसं तुकाराम महाराज स्वतः पूर्ण झालेले आहेत. हं? म्हणजे आता वास्तविक त्यांच्याकडे त्यांच्या संसारामध्ये अत्यंत गरिबी आहे. संध्याकाळी काय जेवायला याची पण काय आहे, भ्रांती आहे. हं? पण तरी कसं आहे, म्हणजे साखरेची चणचण आहे त्यांच्याकडे, साखर नाही, पण साखर ज्यांचा कारखानदार आहे जे साखरेचे, हं? त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसणार नाही त्याच्यापेक्षा आनंद तुकाराम महाराजांच्या चेहऱ्यावर दिसतो. हं? म्हणजे आता त्यांच्या घरात फक्त सतत काय, पत्नी कशी होती, भांडकुन होती, काही नसायचं घरात खायला प्यायला, तरी म्हणजे किती दुःख असायचंय. तरी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा वेगळा आहे. आणि म्हणून तुकारामांना विचारलं ना की अरे हा असा सगळा आनंद सुख कुठून मिळालं तुम्हाला? हं? ते म्हणतात, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. म्हणजे काही ह्या लॉटरी वगैरे नाही लागली आनंदाची. हं? पण ते म्हणतात की जो सगळा सुखाचा सागर आहे, हं? की सुखाचे सागर बाप रखमा देईवर, हाच मला गवसला. आणि त्याच्यामुळे काय आहे, तुकाराम महाराज इतके अंतरंगातून इतक्या आनंदाचा अनुभव करतात, कारण तो सुखाचा सागर पांडुरंग, हं, तोच प्राप्त झाला. म्हणून त्याच्या पुढे या जगातली सगळी सुखे फिकी आहेत. आणि म्हणून हा केवट पण काय म्हणतोय, आता काही नको. कारण जगात खरी संपन्नता काय आहे, की खरी जी आहे ना संपन्नता, ती कुठे आहे, त्या भक्तीमध्ये आहे. हं? भगवंताच्या प्राप्तीत आहे. आणि म्हणून इथे काय म्हटलेलं आहे की जोपर्यंत माणसाचं काय असतं की भक्ती करत नाही आणि सगळ्या हे हवं ते हवं मागणी, म्हणजे तो कसा म्हटले, दारिद्रीच. म्हणून समर्थ म्हणतात, परमार्थी तो राज्यधारी आणि परमार्थ नाही तो भिकारी म्हटलेले आहे. की जो परमार्थ म्हणजे श्रेष्ठ जे मिळवायचंय त्याच्या मागे लागत नाही. हं? आणि म्हणून तो कितीही त्याला मिळालं ना या जगातलं तरी तो काय आहे, भिकारीच आहे.
पण असं असतं ना, मोठी माणसं असतात ना, जे त्यांच्या मागण्या पण मोठ्या असतात. लहान माणसं असतात ना, त्यांच्या मागण्या पण लहान असतात. हं? एक छान उदाहरण आहे की एका साधूला कोणी विचारलं की महाराज, दरिद्री कोण हो? तर साधूने काय उत्तर दिलं? तो म्हणतो की ज्याची तृष्णा मोठी ना, तो दरिद्री. ज्याला सारखं काही ना काही पाहिजे ना, तो खरा भिकारीच आहे. हं? मग त्याच्यासाठी एक उदाहरण सांगितलं की काय झालं, एकदा एक फकीर बादशाहकडे काहीतरी मागण्यासाठी गेला. आता बादशाह त्यावेळेस प्रार्थनेला बसला होता. आता बादशाहच्या सेवकांनी काय केलं, त्या फकीराला बादशाहच्या मागे आणून बसवलं. बादशाह प्रार्थना करतोय आणि म्हणतो, हे परवरदिगार, मला हे दे, मला ते, नाना गोष्टी मागत होता. आता त्याची प्रार्थना संपल्या आणि त्यांनी मागे बघितलं, त्याला फकीर दिसलं. त्यांनी विचारलं फकीरांना की काय हवं आहे? फकीर म्हणाला, काही नको, मी आलो होतो मागण्यासाठी, पण माझ्या लक्षात आलं की तू तर माझ्यापेक्षा मोठा भिकारी आहे. कारण माझी तर मागणी छोटी होती, पण तुझ्या आता काय बऱ्याच गोष्टी तुला हव्या आहेत. मग आता मी विचार केला की आता तर मला जे हवं आहे ते मी मग आता त्या परवरदिगाराकडूनच मागून घेईन ना, तुझ्याकडे कशाला मागू? पण तूच त्याच्याकडे मागतोयस. अशा प्रकारे काय आहे, माणसाच्या अंतःकरणातली ही तृष्णा संपतच नाही. हं? आणि म्हणून की मला काही नको ना, ही वृत्ती होणं ही फार मौल्यवान गोष्ट आहे. हं? आपण किती तृष्णा माणसाला, किती बांधून बांधून किती घरं बांधणार, हं? गोळा करून करून किती दागिने गोळा करणार. आता वास्तविक मीराबाईला केवढा मोठा, म्हणजे आपल्या सगळ्यांपेक्षा किती पटीने मोठा महाल होता, केवढ्या दागिने होते, पण सगळं सोडून ती निघून गेली. हं? आणि त्याचं तिला कधी वाईट पण नाही वाटलेलं आहे. कारण ती काय म्हणते की मला एक सगळ्यात असा अनमोल दागिना मला काय आहे, मिळाला. पण मीराचं ते पद खूप सुंदर आहे ना. पायो जी मैंने राम रतन धन पायो, वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु, भव सागर तर पायो, पायो जी मैंने. ही काय तृप्ती आहे मीराची, म्हणजे ही खरी संपन्नता आहे. आणि म्हणून हे केवटाला पण आता काय आहे, अशी संपन्नता प्राप्त झाली अंतःकरणाची. आणि तेव्हा काय सगळं दुःख गेलं, कारण चरण पाहिले ना, त्या भगवंताची भेट झाली, हा सुखाचा सागर मिळाला. मग आता दुःख गेलंच की नाही जीवनातलं. आणि जे गेलं काय, ते माझं नव्हतं. आता प्रिय सखा एवढा माझा श्रीराम, जो सुखाचा सागर, तो भेटला. त्यामुळे काय झालं, पाप सगळी नष्ट झाली. एका रामा नामामध्ये सगळी पाप नाश करण्याचं सामर्थ्य आहे. आणि इथे तर आता प्रत्यक्ष भगवान समोर उभे राहिले. त्यामुळे त्याचं पाप गेलं, दुःख गेलं, दारिद्र्य गेलं. हं? सगळ्या चुकांचा दाह सगळं संपलं. आणि म्हणून तो म्हणतोय, मला आता काही नको. म्हणजे तो सामान्य नावाडी नाहीये, तो कसा आहे, तृप्त झालेला एक भक्त आहे. आणि अशी ही जी काय म्हटली निष्कामता, ही निष्काम स्थिती, ही पण काय आहे, भगवंताच्या कृपेनेच प्राप्त होते. हं. की काही नको, इतकं काय निष्काम, इतकं सुंदर ती अवस्था अंतःकरणाची असते. पण त्याच्याबरोबर हा नावाडी आहे, तो निष्काम तर आहे पण विनम्र पण आहे. नाहीतर किती लोक असतात, आम्हाला काही नको, निष्कामता. पण आम्ही पहा सगळ्याच आम्ही त्या इतका उद्धटपणा असतो. हं? म्हणून असं म्हटले, निष्कामता हवी पण त्याच्याबद्दल बरोबर अहंकार नसावा. कारण म्हणजे काय, कशी वृत्ती पाहिजे, की जसं केवट म्हणतोय ना, की तुमच्या कृपेने सगळं झालं. म्हणजे निष्कामता आहे, पण काय आहे, सतत भगवंताच तुमच्या कृपेने मला हे सगळं झालं, तुमच्या कृपेने माझी अशी वृत्ती झाली, तुमच्या कृपेने माझ्या सगळ्या काय अपेक्षा संपल्या. हं?
अशी ही सगळं काय भगवंताच्या कृपेने झालं. ही वृत्ती येणं त्यालाच म्हणतात काय, अहंकार जाणं आणि नम्रता येणं. आता तिथे पुन्हा राम म्हणतात, अरे केवट दादा, तू घेतलंस तर फार बरं वाटेल मला. तेव्हा केवट म्हणतो, नको नको. आणि भगवंत, अरे घे घे घे. असं काय चाललेलं आहे दोघांच्या मध्ये, असं हे चाललेलं आहे. हं? आणि त्यावेळेस असं खाली संतांनी म्हटलेलं आहे की किती त्रास देतोय हा देवाला, पटकन घ्यायचं की नाही. सामान्य कोण पटकन घेऊन मोकळा झाला असता. आणि तेवढंच देतोय, तेवढंच नाही, अजून मोठी यादी दिली असती की अरे भगवंत तुम्हाला द्यायला बसलाय ना, अजून हे पण दे ते पण दे. आणि म्हणून असे एक ठिकाणी संतांनी म्हटलेले की म्हणून भगवंत काय आहे, सामान्य लोकांच्या समोर जायलाच घाबरतो. माता या केवटाने अंगठी तर घेतलीच नाही, पण तो काय म्हणतोय रामाला की तुम्ही आता माझं एक म्हणणं ऐका. आता तुम्ही वनवासात चाललेले आहात, मग आता परत अयोध्येत जाणार तुम्ही, इथून याच मार्गाने जावं लागणार आहे. हं? तेव्हा परत जाताना तुम्ही मला भेटा. आणि त्यावेळेस मी तुम्ही जे द्याल ना, ते प्रसाद म्हणून स्वीकारेन. म्हणजे बघा काय, कशी वृत्ती हवी की मजुरी म्हणून नकोय, मी तुमचं काम केलं म्हणून नाही, मला प्रसाद फक्त म्हणून द्या. हं? आणि ते पण आत्ता नकोय, 14 वर्षांनी तुम्ही परत जाल ना, तेव्हा द्या. आता ह्याच्या पुढे काय आहे? रामाला काही बोलताच येईना. मग म्हणजे त्यांनी नाकारलं नाही, फक्त काय केलं, पेंडिंग ठेवून दिलं. हं? किती हुशार आहे पहा. आणि त्याचा परिणाम काय झाला माहितीये का, की 14 वर्ष रामाला या केवटाला विसरताच नाही आले. कारण त्याचं खातं क्लिअरच नाही होऊन दिलं ना त्यांनी. आता असं असतं, ज्याचं देणं घेणं पूर्ण झालं की त्याचं खात्यातून नाव पुढच्या वर्षी नसतं. आता इथे तर काय, भगवंताला रामाला दरवर्षी काय होतंय, ताळेबंदी करताना केवटाचं खातं दाखवायला लागतंय. आणि म्हणून हा केवट देवाच्या मनात जाऊन बसला अगदी. हं? आणि त्याचा परिणाम काय झाला माहिती, 14 वर्षानंतर जेव्हा राम आले ना परत, हं? आता त्यावेळेस काही त्यांना परत आलेले केवटाच्या इथे थांबले आहेत मुद्दाम. आणि तेव्हा आता त्यांना काही नावेची गरज नव्हती, कारण परतीचा प्रवास त्यांचा पुष्पक विमानातून होता. हं? तर मुद्दाम रामांनी काय केलेलं आहे, विमान खाली उतरवलेलं आहे. कारण त्यांना माहितीये रामाला की माझा सावकार इथे बसलाय, मी त्याचं देणं लागतोय. म्हणून असं असतं, देव आहे ना, कुठलीही गोष्ट फुकट घेत नाही. जे करू ना, त्याचा बरोबर काय करतो, देतोच त्याच. आणि म्हणून काय करावं, भक्ती करावी म्हटलेले. तर आता इथे असं सांगताय की अशा प्रकारे तो काय करतोय, उतरलेत राम नौकेत, अरे विमानातून. आणि केवडाची चौकशी केली, काय बाबा, चल तयार आहेस का. तो म्हणतो, अरे हो, मी तुमची वाटच बघत बसलोय. हं? पण तुम्ही तर ते गेला तेव्हा विमान नव्हतं, आता हे विमान, ही वनसेना, हे सगळं कुठून आणलं. राम म्हणतात, आता मी ना अयोध्येला जाणार आहे, आता तिथे काय होणार, माझा राज्याभिषेक होणार आहे. तर आता तू माझा मित्र आहेस ना, मग माझ्या राज्याभिषेकला तुला चालायचंय. तो म्हणतो, हो मी तयारच आहे. पटकन निघाला आणि कुठे गेला, जिथे लक्ष्मण बसले होते ना, त्याच जागेवर जाऊन बसला. VIP ना हा. हं? आणि जेव्हा आता राम उतरले अयोध्येमध्ये, आणि स्वागताच्या वेळी हा अगदी रामाच्या जवळ. हं? आणि त्यानंतर देवाचा मित्र म्हणून 6 महिने अयोध्येचा पाहुणचार घेत राहिला. हं? म्हणजे रामांनी पण त्याला ठेवून घेतलंय. आणि शेवटी त्या केवटाला निरोप देताना काय झालंय, रामाला गही भरून आलंय. म्हणजे आता हे सगळे सगळ्यांनाच ठेवून घेतलेले 6 महिने वानर वगैरे सगळे आता निरोप देतात ना, प्रत्येकाला राम सांगताय की अरे आपला संसार सुखाचा करा आणि माझी आठवण ठेवा. हं? म्हणून म्हटलं ना की प्रत्येकाने संसार काय, रामाच्या आठवणीत सगळा प्रपंच करावा. फक्त या केवटाला निरोप दिला, त्यावेळेस देवाच्या डोळ्यात अश्रू आलेले.
आणि ते म्हणतात अरे, तू माझ्या भरता इतका माझा प्रिय मित्र आहेस, माझा भाऊच आहेस. हं? आता कुठेतरी तू पहा, कुठेच गेला तो केवळ भक्तीच्या माध्यमातून, की भरताच्या तिथे काय केलेली आहे, तुलना केलेली आहे रामांनी. हं? आता वास्तविक सगळे योगी लोक काय आहे, सतत काय करतात, रामाचं स्मरण करत असतात. पण राम कोणाचं स्मरण करतात, भरताचं. आणि अशा या भरताबरोबर असं सर्वोच्च असं पात्र या रामायणातलं आहे भरत. आणि त्याची बरोबरी काय आहे, या केवटाशी करताय. हं? आणि म्हणजे त्या एक नावाडी. हं? पण त्यांनी काय केले आपल्या भक्तीनी. आणि म्हणून असं म्हटलं, हा सामान्य नावाडी नाहीये, हा श्रेष्ठ ज्ञानी भक्त आहे. आता तर सुरुवातीला आपण बघितलं, त्या ह्याच्यातून पण एक छोटस वेगळं होतं बघण्यात, की उद्धटपणाने तो वागतो आहे सुरुवातीला, की काय नाही जमायचं. हं? त्यावेळेस काय झालेलं आहे त्याच्या आधी, की आता सुमंत्रांना सांगितलं होतं, की आता तुम्ही काय करा, रथात बसून अयोध्येला जा. सुमंत्र रडतात, अश्व रडतात, सगळे भिल्ल लोक रडतात. हं? आणि त्यावेळेस रामाच्या मनावर खूप दडपण आहे. 2 दिवस निघालेले आहेत तिथून, अयोध्येतून 2 दिवस झालेले आहे. आणि त्यामुळे काय हे इतका सगळं त्यांच्या हृदयामध्ये दडपण आलेलं आहे. आता शोकाकुल सगळं असं वातावरण आहे. आणि त्यावेळेस इतकं गंभीर असं अंतःकरण झालेलं आहे रामाचं पण. आणि ते असे गंगे मातेकडे गेले, तीरावर गेलेले आहेत. हं? आणि म्हणून त्यावेळेस वास्तविक रामाच्या मनात खूप कोलाहल आहे. वडिलांची आठवण येते, आईची आठवण येते, इतक्या उलथापालथी सगळ्या झालेल्या आहे, इतका ताण आहे त्यांच्या मस्तकावर रामाच्या. आणि त्यासाठी केवटाने हा विचार केला, की आज माझा स्वामी, हं, असा जर त्याची अवस्था आहे, आज मला त्याची खरी सेवा करायची गरज आहे. म्हणजे त्याला हसणं आवश्यक आहे, हसवणं, दुःखातून हे सगळं बाहेर काढणं आवश्यक आहे. वास्तविक तो आनंद स्वरूप परमात्मा आहे. पण आता तो आनंदाला पारखा झाला आहे. आणि म्हणून काय आहे, की ज्या त्याला आनंदाचा विसर पडलाय, तो त्याला काय करायचा आहे, पुन्हा प्राप्त करून द्यायचा. म्हणून आपण म्हणतो ना, की तहान लागली तर मनुष्य काय, पाणी पितो. हं? पण आता पाण्यालाच तहान लागली तर काय पाळवं त्यानं. आता जर भाजी अळणी झाली तर काय होतं, भाजीत मीठ घालतो. पण मीठ अळणी झाले तर मिठाने काय टाकायचं. तसं दुःख झालं तर आपण देवाचं स्मरण करतो. पण देवाला दुःख झालं तर देवाने काय करावं. हं? असा श्रीरामांचा हा प्रसंग आलेला आहे. आणि केवटाने हा विचार केला आहे, की मला पाप लागलं तरी चालेल, पण मी आज काय करणार, माझ्या स्वामींना हसवणार आणि ह्या दुःखाच्या स्थितीतून बाहेर काढणार. आणि त्यामुळे त्यावेळेस त्याने उद्धटपणा, उलट चर्चा सगळी झाली, जमायचं नाही. हं? आणि असं सगळं तो बोलतोय आणि म्हणतो तुमच्या बापाची शपथ घेतो. आणि त्यामुळे काय झालंय, राम खळखळून हसले. म्हणून काय, दुःखामध्ये बुडालेला माणूस असतो ना, एकदा खळखळून हसला ना, की मग त्याला त्या दुःखाची तीव्रता जाणवत नाही. हं? म्हणजे तो दुःखाच्या मनस्थितीतून बाहेर त्याला असं काढावं लागतं. आणि असा हा ज्ञानी भक्त केवट, त्यांनी हे साहस केलं आणि भगवंताला हसवलेलं आहे. हं? म्हणून आपण बघतो ना, की जे आनंद देणारे असतात ना, ते आपल्याला खूप आवडतात. ताप देणारे माणसं नको वाटतात ना. हं? आणि म्हणून रामाने काय सांगितलेले, आता निरोप देताना अधूनमधून येत जा बरं का. म्हणजे काही लोक आले की प्रसन्नता वाटते ना. हं? आणि म्हणून असा हा केवट भगवंताला प्रसन्न देणारा आहे. हं? हेच त्याचं मोठं पण आहे. आणि यालाच काय म्हणतात, ज्ञानोत्तर भक्ती. की हे सगळं ज्ञान त्यांनी पचवलेलं आहे. आणि म्हणून तो काय म्हणतोय, की मला काही नको. हं? धर्म अर्थ काम काही नको, कारण मोक्ष त्याच्या खिशातच आहे ना. हं? म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हटलेलं आहे, जो पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुल्या हाती, रिघाला भक्ती पंथू जगा देतू. असा हा केवट काय आहे, चौथा पुरुषार्थाची सिद्धी म्हणजे मोक्ष. हं?
तो हातात ठेवून तो काय करतोय, भक्तीचा प्रचार करणारा असा हा केवट. हं? आणि असा सामान्य तो भक्त नाहीये. म्हणून या प्रसंगातून हे जास्त लक्षात घ्यायचं आहे की आता आपण म्हणतो ना, आता एक असं उदाहरण बघितलं होतं की रेल्वेच्या याच्यामध्ये एक व्यक्ती काय तर आपल्या ओळखीच्या लोकांना डब्यात चढवण्याची सारखी लगबग करत होती. तर एकाने म्हणजे त्यांना भराभरा जागा द्या, इकडे जागा बघा, तिकडे बघा. एक जण म्हणतो तर अहो शहाणे, तुम्हाला काय लोकांचा उपद्व्याप करताय, तुमची जागा आधी बघा ना. तो काय म्हणतो, खिशातून तिकीट काढून दाखवतो, म्हणतो हा माझं आरक्षण आहे. तसा हा काय आहे, केवट आहे. हं? आता अशा प्रकारे रामांनी काय केलेले, गंगा पार केली आणि त्यानंतर उतरल्यावर सीता काय करते, गंगे मातेची पूजा करते. आणि त्यावेळेस सीतेने गंगे मातेला नवस केलाय. म्हणून असं म्हटलं जातं की भारतीय महिलांना जिथे जातात तिथे काहीतरी ठेवतात, देवाला काही सांगतात, श्रद्धेने नवस करतात. हं? तसं सीतामाईंनी पण गंगा मातेला काय केलीये, प्रार्थना की गंगामाई, मला माझे पती दीर यांच्यासोबत सुखरूप परत येऊ दे. 14 वर्षांनी मी तुझी पूजा करीन. म्हणजे असं हे जे स्त्री मानस म्हटलेलं आहे भारतातलं, ते खूप विलोभनीय आहे. हं? म्हणून या सगळ्या काय आहे, भारतातल्या माता म्हटलेले आहे किंवा महिला अशा खूप वेगळ्याच इथे लक्षात येतात. सीतेच्या याच्यावरून असं दाखवलंय की संकोच, मर्यादा, पातिव्रत्य, शील, धर्म, संस्कृती या सगळ्यांची मूर्ती म्हणजे काय, भारतीय स्त्री म्हटलेले. आणि ह्यातच स्त्रीचं मोठेपण असतं खरं. नाहीतर काय असतं, जेव्हा स्त्रीला स्वातंत्र्य दिलं जातं ना, तर तेव्हा काय स्वैराचार बोकाळतो. हं? आणि म्हणून आपल्या देशामध्ये स्त्रीला स्वातंत्र्य आहे, पण असं स्वैराचार करण्याचं स्वातंत्र्य नाहीये. हं? कारण तसं स्वातंत्र्याने काय होतं की नाश होत असतो. हं? तर अमेरिकेमध्ये म्हटले महिलांना खूप स्वातंत्र्य आहे, पण असं सांगतात की तारुण्य गेल्यानंतर स्त्रीला तिथे कवडीची किंमत नसते. आणि तेच भारतामध्ये सगळे वृद्ध मातापित्यांची सेवा करणारी मुलं, नातवंड आज पण आपल्याला दिसतात. हं? आणि किती वृद्ध स्त्रिया असतील तरी त्यांची जपणूक केली जाते. आणि अमेरिकेमध्ये तर वृद्धांची अवस्था कोंडवाड्याच्या जनावरांसारखी आहे. म्हणून असं म्हटले की किती स्वातंत्र्याच्या गप्पा आणि त्याच्यातून स्वैराचार याचा परिणाम काय दुःखच वाटायला येतं. म्हणून ह्या सगळ्यातून असंच दाखवलंय त्याच्या की मनुष्याच्या जीवनामध्ये मर्यादा, प्रेम, त्याग हे सगळं काय आहे, असणं आवश्यक आहे. आणि ते असतं जेव्हा आपल्या वृद्ध लोकांमध्ये, तेव्हा घरामध्ये सुद्धा आदर त्यांना मिळतो. हं? आणि अजून सुद्धा किती वृद्धांना घरामध्ये आदराने वागवलं जातं. म्हणून श्रीमंत इतका नसेल भारत, तरी भारतामध्ये देश हा जो आपला आहे, धर्म आणि संस्कृती यांनी तो श्रीमंत आहे. आणि म्हणून इथे जे आपण बघितलं की सुखी आहे. सुख कशात आहे की धर्म हे मूळ आहे खरं. हं? आणि त्या धर्माप्रमाणे सीता सुद्धा काय करते, गंगा मातेला नवस करते. हं? मग असं म्हणून म्हटलेले की अशा प्रकारे भारतामध्ये काय, या म्हणजे रामकथेचा मुख्य काय केंद्र काय की परिवारातलं प्रेम हे रामकथेचं केंद्रबिंदू आहे. हं? की तो परिवारामध्ये प्रेमाचा विकास झाला पाहिजे. म्हणजे एक सुखी सुंदर गोड परिवार आहे, जिथे पती पत्नी मुलं आजी आजोबा भावंडे सगळे असे गुण्या गोविंदाने नांदतात ना, तिथे राम आणि कृष्णाला जावंसं वाटतं. नाहीतर ज्या घरामध्ये असं म्हणतात की सारखी धसपूस चाललेली असेल ना, तिथे देवाला जावंसं वाटत नाही. हं? नाहीतर खूप आपण बघतो काही काही लोक काय सतत भांडण चालू असतात त्यांच्या घरामध्ये, काय इस्टेटीवरून कशावर, आणि इकडे काय देवाची खूप काय करतात.
तर असं म्हणतात की काही हा देव काय असा बाजारातला भाजीपाला नाहीये की अशा प्रकारे वागून देवाचं करून काही नाही प्राप्त होत. हं? त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, जीवनाची संपूर्ण शैली बदलावी लागते. तर काय होतं, प्रत्येकाच्या कणाकणामध्ये जो परमानंद भरलेला आहे तो असा पेशी पेशीतून उसळायला लागतो. हं? म्हणून असं म्हटले ना की खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. हं? तरच काय आहे, असं कोण करता, संत असं होतात. आणि म्हणून रामकथेमध्ये हे सगळं काय आहे, अशा प्रकारे कसं सगळ्या संबंधात प्रेमाने हे केलेलं आहे हे दाखवलेलं आहे. आणि आता इथे सुद्धा सीते काय मागतीये, स्वतःसाठी काही स्त्रिया मागत नाही. तिच्या मुखातून जे निघतं ना, ते पण काय, माझ्या परिवाराचं कल्याण व्हावं. आता राम वनवासात निघालेले आहे, तेव्हा निषाद गुहाने त्यांना विनंती केली की मी पण तुमच्या बरोबर येतो. आता रामाने त्याला नको नको सांगितलेलं आहे, तेव्हा काय म्हणतो निषाद गुह राजा, की मी तुम्हाला त्रास नाही देणार, फक्त माझी एकच इच्छा आहे की ज्या ठिकाणी आता तुम्ही मुक्काम कराल ना, त्या ठिकाणी मी माझ्या हाताने आपल्या निवासासाठी एक कुटीर बनवतो. हं? आणि मग तुम्हाला प्रणाम करून मी आपला परत येईन. तेवढीच आता मला अनुमती द्या. कारण काय आहे, या वनामधले सगळे मार्ग अतिशय विचित्र आहेत. अनेक ठिकाणी तर पुढे जायचा रस्ताच नाहीये. पण आता आम्हाला या सगळ्या रोज सरावातल्या आहेत ना, आणि म्हणून मी काय आहे, माझी साथ तुम्हाला उपयोगी पडेल, तेवढी मला तुम्ही सेवा करू द्या. आणि मग आता निघतात ते निषाद राजा गुह पुढे आहे. हं? मागे त्याच्या स्वतः राम, त्यांच्या मागे काय जानकी, आणि त्यांच्या सगळ्यात शेवट लक्ष्मण, असा वनवासाचा प्रवास आरंभ झाला. निबिड अरण्यातून आरंभ चाललेला आहे हा प्रवासाचा. थोडं चालल्यानंतर काय होतं, जानकीच्या कपाळाला घाम येतो. ती म्हणते, आलं का हो तुमचं वन, आपण आता आलो का वनात. आता थोडं चालून ही दमली, तेव्हा रामाच्या मनात येतं, आता कुठे आरंभ झालाय वनवासाचा, आणि ही एवढी दमली, आता 14 वर्ष कसं काढणार. आणि मग तेव्हा तिची समजूत करतात की आता ही कुठे सुरुवात आहे. हं? असंच आपल्याला खूप चालत राहणार आहे. आता वाटेमध्ये लोक खूप भेटतात आहेत त्यांना. निषाद गुह काय थोडं लवकर लवकरच पुढे जातो आणि आपल्या जातबाईंना कल्पना देतो की अयोध्येचे राजकुमार वनात निघाले आहे आणि थोड्या वेळाने या मार्गाने येतील. आणि म्हणून लोक सगळे गर्दी करतात, सगळे त्यांना बघतात, रामचंद्रांना बघतच राहतात. हं? जागोजागी लोक त्यांना आग्रह करतात, आमच्या गावात निवास करा. मग पण सगळ्यांना राम सांगतात की मला कुठल्याही गावात प्रवेश करता येणार नाही. आणि मग शेवटी ते लोक म्हणतात, एखाद्या वृक्षाखाली तरी बसा थोडा वेळ. हं? असे हे वनातले सगळे भिल्ल, सगळे गोंड, हे सगळे सगळे वनवासी लोक ना, खूप आग्रहाने आपल्या गावाच्या वेशीजवळ त्यांना नेतात. आणि आतमध्ये तर येणार नाही, म्हणून काय करतात, एखादं वृक्ष आहे तिथे त्यांची बसण्याची छान सोय करतात. हं? आता अशा प्रकारे किती हे वनवासी महिला पण सीतेला भेटतात, तिला म्हणतात, अगं किती तुझे कठोर आहे आई बाप तुमचे, कसं तुम्हाला या वनात पाठवलं. हं? कोणी कोणी म्हणतात, लेकी तू आमच्याकडे राहायला चल. हं? ती म्हणते, नाही, माझे पती चरण सोडून मी कुठेही मुक्काम करणार नाही. अशी ते भिल्ल काय आहे, सकाळी कुठेतरी रात्री थांबतात, सकाळी त्यांच्या स्नानासाठी आडोसा करून देतात. हं? आणि मुख्य आहे की किती रामावर सगळ्यांनी प्रेम केलं, की ज्या ज्या ठिकाणी त्यांनी रात्री मुक्काम केला ना, आणि मग त्या ज्या ज्या वृक्षाच्या खाली, त्या वृक्षाच्या तिथे त्यानंतर काही व्यवहार लोकांनी केला नाही. म्हणजे त्या जागी कुंपणच घालून ठेवलं आणि रामाच्या नावाने त्यांनी तिथे विश्राम आणि चबुतरे बांधले. ज्या ज्या ठिकाणी सीतेने स्नान केलं ना, त्या ठिकाणी सीता नाणी म्हणून तीर्थक्षेत्र तयार केलं. हं? म्हणजे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत
जागोजागी हे सगळे रामचबुतरे, सीता न्हाणी निर्माण झाल्या. आणि ज्या वृक्षाखाली राम बसले होते ना, त्या वृक्षाला रोज 2 फुलं ते वाहत. सीता न्हाणीला तिथे 2 फुलं व्हायचे आणि भक्तिभावाने नमस्कार करायचा. असा त्या त्या गावामध्ये प्रघातच पडून गेला. हं? आणि म्हणून अशा प्रकारे किती रामानी म्हणजे अंतःकरणे जिंकली होती सगळ्यांची. हं? आणि अशा म्हणजे त्या इतकी सलगी वनवासी लोकांशी भिल्लांच्या अंतःकरणात एकच दिवस तिथे राहिले. हं? पण किती निर्माण केलं इतकं सगळं प्रेम. हं? म्हणजे सोडवत नाहीये भिल्लांना अजून अशा प्रकारे. काय रामाची स्मृती त्यांनी तिथे ठेवली आहे. आणि म्हणून इथे सांगतात की अशा प्रकारे की काय करतात ते, जेव्हा राम ते गाव सोडून निघायचे ना सकाळी, तेव्हा सगळे जण लोक त्यांना पुढच्या गावापर्यंत पोचवायला जायचे आणि त्यांच्या डोळ्यातून प्रेमात अश्रूचा वर्षाव व्हायचा. हं? आणि अशा सगळे काय आहे, अगदी मेतकुटीला आल्यासारखे ते रामासाठी जीव तळमळायचा. हं? सगळ्या महिला सांगायच्या, बाळे जपून जा. सकाळी उठून काय आहे पुढे निघायचे, दुपारपर्यंत एका गावापर्यंत चालत राहायचे, संध्याकाळी कुठे मुक्काम करायचे. असं मजल दलमजल करत काय प्रवास चाललेला आहे. आणि अत्यंत वाटेतल्या लोकांना प्रेमाशी भेटतात ते, त्यांची विचारपूस करतात ते. आणि अशा प्रकारे ते तीर्थराज प्रयाग पर्यंत आलेले आहे. आता प्रयाग तीर्थामध्ये रामाने अत्यंत श्रद्धेने स्नान केलं. आता हे सगळी स्थावर तीर्थ म्हटली जातात, त्यांचे दर्शन घेतले. आता रामाच्या मनात येते जंगम तीर्थाकडे जावं. आणि म्हणून ते महर्षी भारद्वाजांच्या आश्रमात येतात. म्हणजे आता हे असं सांग की नुसतं तीर्थाला जाऊन दर्शन घ्यायचं नसतं, देवदर्शन. पण तिथे जे साधू वगैरे असतात ना तीर्थक्षेत्रामध्ये, त्यांचं पण खूप महत्वाचं कार्य असतं. आणि म्हणून त्यांची पण गाठभेट घ्यावी. तसंच इथे त्यांनी रामाने म्हटलेले आहे की संत हे काय जंगम तीर्थ म्हटलं. हं? आणि म्हणून ते महर्षी भारद्वाजांकडे गेली. प्रयागमध्येच त्यांचा आश्रम होता ना. आणि म्हणून राम स्वतः वनातून जात असताना काय करायचे, आपलं धनुष्याची प्रत्यंच्या चढवून ठेवायचे बरं चालत असताना. आणि जेव्हा एखाद्या ऋषींच्या आश्रमाजवळ आले ना की ती प्रत्यंच्या उतरवायची आणि मग आश्रमात प्रवेश करायचा. मग मुनीश्वरांना विनम्रतेने साष्टांग वंदन करायचं. मुनीश्वर पण त्यांना वंदन करत. कारण काय, श्रीराम हे स्वतः देव आहेत. आता हे भारद्वाज पण कसे मुनी आहेत, पण ते पण संत आहेत ना. आणि काय म्हटलेलं आहे माऊलींनी, संत तेच देव आणि देव तेच संत, म्हणजे दोघं एकरूपच आहेत ना. ही फक्त द्वैताची सगळी लीला चालली आहे. आणि म्हणून रामाच्या आगमनामुळे आपले जीवन धन्य झालं असं सगळ्या मुलींना वाटतं. भारद्वाज ऋषींच्या पण आश्रमामध्ये एक रात्र मुक्काम करतात आणि पुढे निघतात. पुढे वाल्मिकींचा आश्रम लागतो. आता रामाच्या भेटीने वाल्मिकींना पराकोटीचा आनंद होतो. हं? सगळीकडे आपण बघितलं एक एक दिवस, म्हणजे सांगितलं इथे की एक एक दिवस मुक्काम करतात. आता वाल्मिकांच्या आश्रमातून पण दुसऱ्या दिवशी निघणार होते. तेव्हा ते वाल्मिकी ऋषींना विचारतात की गुरुदेव, आता आम्ही अयोध्येपासून तर खूप दूरपर्यंत चालत आलो आहे ना, आणि त्यामुळे आता आम्हाला काय आहे पुढचं काही माहित नाहीये, स्थिर कुठे निवास करावा काय. हं? आणि म्हणून तुम्हाला विचारतो की आता आता आम्ही कुठे राहावं. कारण आता एक स्थायिक एक ठिकाणी झोपडी बांधून राहायचंय ना, तर आम्हाला असं कुठलं एखादं स्थळ सांगा. आता असा हा प्रश्न आहे. आणि त्याच्यातून काय आहे, वेगळा अर्थ काढलेला आहे. एक असा विलक्षण उत्तर काय आहे, वाल्मिकींनी सगळ्या साधकांना कळावं म्हणून एक खूप सुंदर हा सगळा हे आहे की ते म्हणतात की देवा, आपण कुठे नाही ते सांगा. हं? आपण तर सर्वत्र आहात. कुठलंही स्थान आपल्या विरहित नाहीच आहे. हं? आपण कुठे नाही असं नाहीये. हं? आणि म्हणून
असं हे काय आहे, रामाचं निमित्त करून कुठे निवास करावा याच्याबद्दल आता महत्वाच्या गोष्टी काय आहे ते सांगतात येत. तर तो भाग आता आपण पुढच्या शनिवारी बघूया. आज इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.